श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि वर्षभरामध्ये पहा 24 एकादशी ह्या येत असतात. योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ एकादशी मानली जाते, कारण ही एकादशी जी आहे तर ती आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करत असतो. योगिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या पापांचा, कळत नकळत केलेली जी काही पापं आहेत, जी वाईट कर्म आहेत, त्यांचा नाश होतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा करावी. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला घरामध्ये या दिवशी करायचे आहेत. आणि पहा, जे काही उपाय आपण या दिवशी करतो तर या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होते. त्यामुळेच आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला इथे असा एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. हा नारळ या ठिकाणी जर आपण अर्पण केला तर 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, श्रीमंतीचे योग तयार होतील आणि आपल्या घरामध्ये कोणतीही कर्ज असतील तर ती सुद्धा दूर होऊन जातील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, 2 जुलैला म्हणजे उद्या मंगळवारी योगिनी एकादशी आलेली आहे आणि अशा विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्याचे 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. हा दिवस जो आहे तर तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. तर पहा, यामुळे जर तुमच्या घरावर कसलं कर्ज असेल, तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं आहे, घराबाबत असेल, गाडीबाबत असेल, जमीन खरेदी करण्याबाबत असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, हे कर्ज तुम्ही खूप फेडण्याचा प्रयत्न करत आहात आणि हे कर्ज एवढं वाढले आहे की तुम्ही खूप प्रयत्न, मेहनत करून देखील हे कर्ज फिटले जात नाही. हा कर्जाचा डोंगर जर तुम्ही खूप कष्ट, मेहनत केली तरी सुद्धा कमी होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिलेले आहेत, एखाद्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत आणि ती व्यक्ती, तुम्ही पैसे मागायला गेले तरी ती तुम्हाला तुमचे पैसे देत नसेल, आणि यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. कर्जातून तुमची मुक्ती होण्यासाठी आणि स्वतःचे अडकलेले पैसे हे तुम्हाला मिळण्यासाठी असा हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. आता पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे लाल कुंकू, त्याला सिंदूर असं म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चमेलीचं तेल. आता हे चमेलीचं तेल तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी आवर्जून भेटून जाईल. लाल कुंकू आणि चमेलीचं तेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे एक नारळ. पहा, तुम्हाला उपाय करण्यासाठी नारळ जो घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असायला नको, म्हणजे तुम्हाला बिना पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. हा नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा आहे, त्याची शेंडी ही तशीच ठेवायची आहे. आता पहा, हे चमेलीचं तेल आणि जे कुंकू आहे ते मिक्स करून तुम्हाला त्याच्या साह्याने ह्या नारळावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. आता पहा, हे स्वास्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ घ्यायचा आहे, एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. आता पहा, हा नारळ आणि हे पाणी तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता पहा, तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते हनुमानांना अर्पण करायचं आहे. नंतर हा जो नारळ आहे तर तो शेंडी हनुमानांच्या साईडला करायची आहे आणि अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला हात जोडून तुमच्या कर्जातून मुक्ती होण्यासाठी, तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
ज्या पद्धतीने तुमची इच्छा आहे, काही अडचण आहे, तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून एक वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. मनामध्ये सकारात्मक तुम्ही मनामध्ये विचार ठेवा, जेणेकरून मी हा उपाय करत आहे तर याचं फळ हे आपल्याला नक्की मिळणार आहे, अशी सकारात्मक भावना मनामध्ये ठेवा आणि हा उपाय करा. या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर पहा, योगिनी एकादशीच्या दिवशी मंगळवार आहे आणि 5 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे. 5 मंगळवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो नारळ तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा आणायचा आहे, म्हणजे नवीन आणायचा आहे आणि त्यामध्ये पाणी असायला नको असा नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि हे 5 मंगळवार तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमचे 5 मंगळवार होण्या अगोदरच तुमचे कितीही मोठे कर्ज असू द्या, ते नक्कीच तुमचे फिटले जाईल. त्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहेत, ती व्यक्ती देखील तुमचे पैसे हे तुम्हाला घरी परत आणून देईल. त्याचबरोबर तुमच्यावर जर एखाद्या कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे तर तो सुद्धा डोंगर तुमचा कमी होईल आणि त्यातून तुम्हाला सुटका होण्यासाठी मार्ग प्राप्त होतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत सुख शांती नसेल, कलह, भांडणं, तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, तर तुम्हाला योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या झाडाखाली जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या वास करतात असं म्हटलं जातं. म्हणूनच या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते. जर तुमच्या घराच्या जवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये खूप सारे अडथळे निर्माण होत आहेत आणि तुमचं काम हे पूर्ण होत नाही, ते काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही, तर तुम्हाला या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीला सौभाग्याच्या वस्तू ह्या अर्पण करायच्या आहेत. सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला भगवान विष्णूंची विशेष कृपा होते आणि कामात येणारे अडथळे हे दूर होऊन जातात. तर अशा पद्धतीने हे जे 3 उपाय सांगितलेले आहेत तर ते अतिशय प्रभावशाली आहेत आणि असे हे 3 उपाय तुम्हाला उद्या एकादशीला करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.